नमस्कार मित्रांनो, मी श्वेता स्वामी अनुभूती आपल्या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक खास व्हिडिओ। बघा, ओव्हर थिंकिंग म्हणजे खूप जास्त विचार करणे। खूप वेळा आपण खूप विचार करत असतो, सतत इलॉजिकल विचार सुद्धा आपल्या मनात येत असतात। प्रत्येकाचा काही ना काही पास्ट असतो, या पास्ट बद्दल विचार करत राहणे, सतत एकच विचार करत राहणे, दुःखी होणे, दुःख झालं तरी आपण तोच विचार सारखा सारखा करत असतो। आपल्या मनाला ती सवय झालेली असते आणि काही जणांना तर हे दुःख जेव्हा होतं आणि ते रडतात किंवा अश्रू गाळतात आणि त्याच्यानंतर ते शांत होतात। असं आपल्या मनाला एक सवय झालेली असते, एक सराव झालेला असतो। पण हे ओव्हर थिंकिंग करून काय मिळतं किंवा खूप खूप विचार करून काय मिळतं, पुन्हा ती गोष्ट आपल्या आयुष्यात तर घडणार नाहीये। मग आपण असा विचार का करायचा? आपण हाच वेळ जर दुसऱ्या कुठल्या कामात दिला किंवा प्रेझेंट मध्ये जे काही तुम्ही करत आहात ते करण्यामध्ये जर दिला किंवा तिथे लक्ष दिलं, तिथे फोकस दिलं, तर तीच कामं आपली खूप छान होतील की नाही? मग यासाठी मी तुम्हाला अशा काही 5 स्टेप्स सांगणार आहेत, किंवा या स्टेप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं हे ओव्हर थिंकिंग म्हणजे खूप विचार करणं, सतत विचार करून स्वतःला त्रास करून घेणं, आपला वेळ वाया घालवणं, या सगळ्या गोष्टी बंद होतील। तुम्हाला या 5 गोष्टी फॉलो करायच्या आहेत। या 5 गोष्टी खूप महत्त्वाच्या आणि अगदी सोप्या आहेत। या फॉलो करण्यासाठी किंवा या गोष्टी कोणत्या आहेत या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लक्षपूर्वक ऐका। जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की आपलं हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि पुन्हा त्यांनाही शेअर करा किंवा त्यांनाही मार्ग मिळतील आणि त्यांचंही लाईफ हे सोयीस्कर आणि सुलभ होईल। तर या 5 गोष्टी कोणत्या? नंबर 1, तुम्हाला डायव्हर्शन करायचंय। जेव्हा कधी तुम्हाला असे विचार येतील, तुमचं मन ओव्हर थिंकिंग कडे जायला लागतं किंवा तुमचा पास्ट तुम्हाला सारखा सारखा आठवतो, त्यातल्या काही निगेटिव्ह गोष्टी किंवा काही गोष्टींमुळे जर तुम्हाला दुःख झालं असेल, तेच तुम्हाला आठवत असेल, तर तुम्हाला त्वरित डायव्हर्शन करायचंय। म्हणजे काय करायचंय, तर तुम्हाला लगेच आपलं लक्ष हे दुसऱ्या गोष्टीकडे वळवायचं आहे। तुमच्या घरात मुलं असतील तर त्यांच्याशी तुम्ही गप्पा मारा, तुमच्या मित्रमैत्रिणींशी गप्पा मारा, फोन करा, त्याच्यावर गप्पा मारा, पुस्तक वाचा, मूवी बघा किंवा आणखी कोणतीही गोष्ट जी तुम्हाला आवडते ते तुम्ही करा। ज्या वेळेला तुम्हाला असं त्रास व्हायला लागतो, तुमचं मन रडायला लागतं, तुमचे डोळे पाणावतात, त्यावेळी त्वरित तिथनं उठा आणि वेगळं काहीतरी करा, जिथून तुम्हाला आनंद होईल, तुमचं मन डायव्हर्ट होईल, तुमचे विचार वेगळे होतील किंवा तुमचं जे डेली लाईफ आहे त्या कामावर तुम्ही फोकस करा। म्हणजे तुमचा वेळ हा ओव्हर थिंकिंग कडे न जाता तुमचं जे काम आहे तिथे तुमचा फोकस लागेल आणि ते काम चांगलं होईल। बघा मित्रांनो, प्रेझेंट मध्ये जगा। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मेडिटेशन येत असेल तर तुम्ही दररोज सकाळी 15 मिनिटं मेडिटेशन करा। मेडिटेशननी आपलं मन हे स्थिर होतं, आपल्या मनात वाईट विचार किंवा वेगळे विचार हे येत नाही, आपलं मन एका जागी फोकस्ड करतं आणि त्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं। आपल्या मनामध्ये सतत दिवसातले 60,000 विचार येत असतात। या 60,000तले किती विचार हे लॉजिकल असतात किंवा किती विचार हे प्रेझेंट मोमेंट मध्ये असतात किंवा प्रेझेंट गोष्टी जे आपल्या लाईफ मध्ये घडतात त्याच्यावर असतात, याचा कधी तुम्ही विचार केलाय का? आपल्या बऱ्याच गोष्टी किंवा बरेचसे विचार हे इलॉजिकल असतात, त्याला काहीही अर्थ नसतो। मग आपण असे विचार का करतो? जेव्हा कधी असे विचार येतात तेव्हा त्याला स्टॉप करायला शिका, मन डायव्हर्ट करा। त्यासाठी मेडिटेशन करणं हे उत्तम उपाय आहे। तुम्ही मेडिटेशन, जर तुम्हाला कंटाळा येत असेल, तुम्हाला आवडत नसेल, तुम्हाला माहित नसेल मेडिटेशन कसं करायचं आहे, तर दिवसातला थोडा वेळ तुम्ही शांत बसा, तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा। बाकी तुम्हाला काहीही करायचं नाहीये। जर मनातले विचार, नको असलेले विचार थांबवायचे असतील आणि आपल्या प्रेझेंटवर लक्ष द्यायचं असेल तर नक्कीच मित्रांनो मेडिटेशन करा। किंवा आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला मेडिटेशन जमत नसेल किंवा तुम्ही 10 मिनिटं एका ठिकाणी बसून स्वस्थ बसून तुमचं एक चित्त होत नसेल, तर तुम्ही बाहेर जाऊन सकाळी फिरा, त्या मोकळ्या हवेमध्ये निसर्गाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा। मग मोबाईल घ्यायचा नाहीये, मोबाईल साईडला ठेवून द्यायचा आहे किंवा घरात ठेवून द्या। हेडफोन्स घ्यायचे नाही, मोबाईल घ्यायचा नाही, काहीही न घेता, कोणासोबतही न जाता एकटे जा।
एकट्याला जाणण्याचा प्रयत्न करा, निसर्गाशी कनेक्ट व्हा. खूप सुंदर पक्ष्यांचे आवाज येत असतात, झाडांचे आवाज येत असतात, खूप सुंदर अशा रस्त्यावर आपण जेव्हा चालतो ते बीट्स सुद्धा खूप वेगळे असतात मित्रांनो. त्याच्याशी कनेक्ट व्हा. त्याच्याशी कनेक्ट झाल्यानंतर तुमच्या मनात ऑटोमॅटिक खूप छान विचार यायला सुरुवात होते, किंवा तुम्ही निसर्गाशी जेव्हा कनेक्ट होता तेव्हा तुम्हाला खूप फ्रेश वाटतं आणि तुमच्या मनातलं हे जे ओव्हर थिंकिंगचं जाळं आहे हे हळूहळू निघून जातं आणि तुम्ही फ्रेश व्हायला लागता, तुम्ही प्रेझेंटमध्ये यायला शिकता. तर हे नक्कीच करा. एक्सरसाइज करा, सूर्यनमस्कार करा, काहीही जे तुम्हाला वाटेल ते तुम्हाला याच्यामुळे फ्रेश वाटते ते नक्कीच करा. त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेझेंटमध्ये जगायला शिका. बघा, भूतकाळाचा विचार करून काहीही साध्य होणार नाहीये. भूतकाळाचा विचार फक्त एवढ्यासाठीच करायचा की आपण तिथे काय चुकलो, त्या चुका आपल्या पुन्हा होऊ नयेत म्हणून भूतकाळातून फक्त त्या गोष्टी, तो अनुभव आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या गाठीशी बांधून ठेवायचा आहे. बाकी भूतकाळात आपल्याला किती त्रास झाला, कोणामुळे झाला, का झाला, कशासाठी झाला, आपण काय चुकलो, तो काय चुकला, तो काय म्हणाला, हा काय म्हणाला, हा विचार करू नका. त्यांना माफ करून टाका, ऍक्सेप्ट करा आणि पुढे निघून जा. मग तरच तुम्ही आयुष्यात सुखी व्हाल. जर स्वतः चुकला असाल तर स्वतः ते गिल्ट कायम बाळगत बसू नका. स्वतःला माफ करा. दुसरा चुकला असेल त्याला माफ करा आणि पुढे निघून जा आणि प्रेझेंटमध्ये जगा. तुमची नजर ही नेहमी भविष्यावर पाहिजे आणि तुमचं जे जगणं आहे ते प्रेझेंटमध्ये पाहिजे. जे काम करताय त्याच्यावर लक्ष केंद्रित करा आणि भूतकाळातनं अनुभव घ्या, जेणेकरून त्या चुका आपल्या पुन्हा पुन्हा होणार नाहीत. त्यानंतर आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही कामामध्ये जे तुम्ही आत्ता करताय, प्रेझेंटमध्ये करताय, त्या कामावरती 100% द्या. म्हणजे अर्ध लक्ष इकडे, अर्ध लक्ष आणखी कुठे, असं जर तुम्ही काम करत राहिला तर तुम्ही काय करताय हे तुम्हालाच कळणार नाही. बऱ्याच वेळेला आपण एखाद्या पोझिशनवर असतो, ऑफिसमध्ये काम करत असतो, आपण काय काम करतो हे आपल्यालाच कळत नाही, आपण काय रिपोर्ट देतो हे आपल्यालाच कळत नाही. कारण आपण काम तर करत असतो पण आपले विचार मात्र वेगळे सुरू असतात. आपलं मन कुठेतरी भटकत असतं, आपण शरीराने तिथे असतो पण मनाने काही कुठेतरी दुसरीकडेच गेलेलो असतो. मग त्यावेळेस काय होतं, आपलं जे काम आहे ते 100% फोकसने होत नाही, तिथे चुका होत राहतात. तर असं करू नका मित्रांनो. क्युरियस राहा. तुमच्या कामातून आणखीन काय शिकता येईल ते पहा. तुम्ही जे काम करताय ते अधिक चांगलं कसं होईल यावर लक्ष द्या आणि जेव्हा तुम्ही त्यावर लक्ष द्याल तेव्हा तुम्हाला आणखीन सुचत जाईल आणि तुमच्या कामावर तुमचा फोकस राहील आणि तुमचं काम हे खूप छान होईल. त्याबद्दल सगळ्यात जास्त जाणकार हे तुम्हीच असाल आणि तुम्ही जेव्हा ते प्रेझेंट कराल ते सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात बेस्ट प्रेझेंटेशन असेल स्वतःसाठी आणि इतरांसाठी सुद्धा. त्यामुळे जे कुठलं काम करत असाल, मग तुम्ही पुस्तक वाचत असाल, तुम्ही मित्रांशी बोलत असाल, तुम्ही स्वयंपाक करत असाल, तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल, तुम्ही खेळत असाल, तुम्ही टीव्ही बघत असाल किंवा तुम्ही काहीही करत असाल, त्या कामावर 100% फोकस्ड राहा. दुसरं काही हातात घेऊ नका, पूर्ण लक्ष त्या कामाकडे द्या आणि याच्यामुळे काय होईल तर तुमचं त्या कामात आपोआप मन लागेल, ते बेस्ट होईल तुमच्यासाठी आणि तुम्ही इतर गोष्टी हळूहळू मागे टाकायला सुरुवात कराल. आणखीन एक खूप महत्वाची म्हणजे सगळ्यात शेवटची गोष्ट, जर तुम्हाला मन मोकळं करायचंय, कुणाशी तरी बोलायचंय, तुमच्या मनात विचार येतोय, तो कुणाला तरी सांगायचाय, त्याशिवाय तुम्हाला बरं वाटत नाहीये, तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय, कोणीही तुमच्या जवळ नाहीये, तुम्हाला सांगायचं तर आहे, इमिजिएट कुणाला तरी शेअर करायचंय, कोणीही नसेल तर त्यावेळेस तुमची एखादी डायरी बनवा, तुमची एखादी वही बनवा, तुमचं एखादं ड्रॉइंग बनवा किंवा काहीही बनवा आणि ते मनातले विचार भराभर त्या कागदावर उतरवा. बघा, तुम्हाला खूप छान फील येईल. कारण कोणी नसतं तेव्हा आपले स्वतःचे असतो आणि आपण आपल्या वहीमध्ये ते लिहू शकतो की जे तुम्हाला वाटतंय, जे तुम्हाला फील होते, हे तुम्ही तुमच्या वहीत लिहून काढा आणि तुमची ती वही, ती नोटबुक, ती डायरी तुमचा बेस्ट फ्रेंड बनवा. त्यामध्ये तुम्ही काहीही लिहू शकता. ती डायरी कोणाला शेअर करू नका, ते तुमच्या मनाचं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा कपटीपणा, तुमचा सच्चेपणा, तुमचं दुःख, तुम्हाला जे वाटतंय ते काहीही लिहू शकता. ती डायरी म्हणजे तुमचा सगळ्यात खूप चांगला बेस्ट फ्रेंड बनवा आणि ती कोणाला शेअर करू नका. ती फक्त तुमच्यासाठी आहे,
तुमची आहे आणि तुमच्या विचारांनी बनलेली आहे. तर तिच्याशी सगळं शेअर करा, तुम्हाला खूप छान फील येईल. अशा पद्धतीने या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचं ओव्हर थिंकिंग किंवा तुमच्या मनात खूप सारे विचार येत असतील, दुःखी विचार येत असतील, तुम्ही दुःखी होत असाल, हे टाळू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि या स्टेप्स फॉलो करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.